गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता वाढली आहे। विद्यार्थ्यांकडून बांगलादेशमध्ये सुरू असलेलं आंदोलन बघता बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसक झालं की आंदोलकांकडून तिथली घरं जाळण्यात आली, गाड्यांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली आणि क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन गेलं। परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी थेट राजीनामा दिला असून त्यांना सुरक्षित तसेच अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर बांगलादेशची धुरा आता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जाते। बांगलादेशमध्ये त्यामुळे पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा असा कोणता मुद्दा आहे की थेट पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला? नेमका आंदोलन कशासाठी सुरू होतं? बांगलादेशची सूत्रे आता लष्कराच्या हाती जाणार का आणि याचा परिणाम शेजारील देशांवरती काय होईल, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। पाहायला गेलं तर बांगलादेशची मूळ स्थापना ही ढाका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे झालेली। इथे हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं। 21 फेब्रुवारी 1952ला बांगलादेशच्या विद्यार्थ्यांवर म्हणजेच त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमधील ढाकामधील विद्यार्थ्यांवर पश्चिम पाकिस्तानच्या लष्करांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी मारले गेले आणि 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली। तेव्हा त्या लढ्यामध्ये ज्या लोकांनी आपले बलिदान दिले आहे त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे असे आंदोलनकर्त्यांचे मत होते। तर हे आंदोलन आता बंद करावे असे दुसरे एका गटाचे मत होते। बांगलादेशात तिथल्या स्वतंत्र संग्रामात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 30% आरक्षण मिळते। या देशात धर्माच्या आधारावरती अल्पसंख्याकांना 5% आरक्षण मिळते, तर 1% आरक्षण हे दिव्यांगांना दिले जाते। खरं तर हेच बांगलादेशच्या अस्थिरतेचं कारण असल्याचं सांगितलं जातंय। बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि या कारणामुळेच अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता माजली आहे। याच अस्थिरतेमुळे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी देखील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती। याच आंदोलनाचे मूळ कारण सरकारी नोकरीमध्ये सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, नोकरी ही मेरिटच्या आधारावरती मिळावी। या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या सरकारनं काही कोटा कमीही केला, परंतु कोर्टानं पुन्हा एकदा आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिले। त्यामुळे बांगलादेशात तीव्र आंदोलन सुरू झाले आणि आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। आंदोलनाचे पडसाद एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमटले की अक्षरशः बांगलादेशच्या पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला आणि त्या सुरक्षित तसेच अज्ञात स्थळी रवाना झाल्या। आता प्राथमिक माहिती अशी आहे की शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून ते दोघेही सुरक्षित स्थळी निघून गेल्यात। त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणांचा ताबा आता लष्कराकडे सोपवला जाऊ शकतो। या आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना ढाकाच्या मुंशी जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलंय की संपूर्ण शहर हे युद्धभूमीमध्ये बदललंय। आंदोलकांना बांबूच्या काट्यांसह सशस्त्र होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, कारण जुलै महिन्यामध्ये झालेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांवरती बेछूट लाठीचार्ज केला होता। बांगलादेशमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बोगुरा, मागुरा, रंगपूर तसेच सिराजगंजसह 11 जिल्ह्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झालाय, जिथं आवामी लीग आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सदस्य एकमेकांना थेट भिडले आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय। तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या 2 वेळा याआधी भारतात येऊन गेल्यात। शेख हसीना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पहिल्यांदा भारतात आल्या होत्या। त्यानंतर जून महिन्यातही त्यांनी भारताचा दौरा केला होता। खरं तर भारताचे आणि बांगलादेशच्या शेख हसीना यांचे संबंध अतिशय चांगले आहेत। यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, बांगलादेशमधील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा इतर पक्षांना याचा काय फायदा होतो आणि जर का या दोघांना याचा फायदा झाला तर नक्कीच लोकशाहीसाठी त्याचे परिणाम हे घातक असतील आणि भारतासाठी सुद्धा ते चांगले लक्षण नाहीत। त्यामुळे या मागच्या महिन्यापासून बांगलादेशमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचा मोठा परिणाम हा भारतातील पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही राज्यांना होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे। याच पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे।
देशात हिंसाचार सुरू असताना प्रमुख पदावरील व्यक्तींनी अशा परिस्थितीमध्ये देश सोडून जाणं हे कितपत योग्य आहे? अशा देशात दहशतवाद किंवा हिंसाचाराला आणखी बळ मिळणार नाही का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.